या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष असं महत्त्व आहे, कारण या दिवशी ज्ञान, संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते। देवी सरस्वती ही बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा स्रोत आहे। अशा या देवी सरस्वतीला वसंत पंचमी समर्पित आहे। यावेळी वसंत पंचमी खूप खास आहे, कारण की यावेळी 35 वर्षाच्या नंतर दुर्मिळ असा योगायोग तयार होत आहे। त्यानुसार जाणून घेऊया वसंत पंचमीची तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल। वैदिक पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते। यंदा 14 फेब्रुवारी 2024 रोजी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे। विशेष म्हणजे या दिवशी रवी, शुक्ल योग, शुभ योग आणि रेवती नक्षत्राचा संयोग बनत आहे। हा दुर्लभ संयोग 35 वर्षानंतर तयार होत आहे। पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी ही 14 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल। मात्र माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:39 समाप्त होईल। हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे। उदय तिथीनुसार 14 फेब्रुवारी वसंत पंचमी हा सण साजरा होणार आहे। पंचांगानुसार प्रत्येक तिथीमध्ये एक शुभ मुहूर्त असतो। त्या शुभ काळात देवांची आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। त्यानुसार वसंत पंचमीच्या तिथीला शुभ मुहूर्त 14 जानेवारी रोजी सकाळी 7:01 सुरू होईल आणि 12:35 राहील। या काळामध्ये देवी सरस्वतीचे पूजन केल्याने आपल्याला देवी सरस्वतीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। 35 वर्षानंतर हा दुर्लभ असा संयोग तयार होत आहे। सरस्वती पूजा आणि वसंत पंचमीची तिथी या दिवशी शुभ योग, शुक्ल योग, रवी योग आणि रेवती नक्षत्र तयार होत आहे। हे सर्व पूजेसाठी सर्वोत्तम मानले जाते। 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:55 शुभ योग राहील, त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल। तर या शुभ योगावरती आपण जर का देवी सरस्वतीचे पूजन केले तर हे दुप्पट फलदायी ठरणार। तर वसंत पंचमीची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून आपले नित्य काम करून स्नानादी पूर्ण करून पिवळ्या रंगाचे आपल्याला कपडे परिधान करायचे आहे। त्यानंतर देवारा आणि पूजेचे ठिकाण हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। गंगाजल असेल तर ते शिंपडून आपल्याला ते पवित्र करून घ्यायचं आहे आणि पाटावरती सरस्वती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे। एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती सरस्वती मातेच्या तुमच्याकडे जर का मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो याची प्राणप्रतिष्ठापना करून घ्यायची आहे। तुम्ही देवीला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करू शकता, तसेच पिवळ्या रंगाची रोली, पिवळे फुले, अक्षदा आणि मिठाई अर्पण करून घ्यायची आहे आणि सरस्वती मातेच्या समोर दिवा लावायचा आहे। माता सरस्वती चालीसाचं पठण करायचं आहे। पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर आरती करायची आहे आणि प्रसाद सगळ्यांना कुटुंबाला सर्व वाटप करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही देवी सरस्वतीचं पूजन वसंत पंचमीच्या दिवशी करू शकता। अशा काही गोष्टी आहेत ज्या वसंत पंचमीच्या दिवशी केल्या तर त्याचे फळ खूप म्हणजे दुप्पट पटीने लाभते आणि अशा काही गोष्टी आहेत की त्या वसंत पंचमीच्या दिवशी करू नये। तर अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या चला तर ते आपण बघूया। वसंत पंचमीच्या दिवशी पितृतर्पण केल्यास पितृदोष दूर होतो, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। वसंत पंचमीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये, तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे। वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते। देवी सरस्वतीच्या पूजेमध्ये पिवळी फुले आणि पिवळी मिठाई अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्यामुळे आपल्याला देवी सरस्वतीची कृपा आपल्यावरती लवकर होते आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी डोळे उघडताच प्रथम आपल्या तळव्याकडे बघावे आणि हा मंत्र बोलावा। मंत्र असा आहे की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम। हा मंत्र तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांना तळव्यांना जोडून बोलायचा आहे। तसं तर हा मंत्र तुम्ही रोज सकाळी उठल्याच्या नंतर म्हणजे बेडवरून आपल्या खाली पाय ठेवायच्या अगोदर आपल्या हाताकडे बघून हा मंत्र रोज तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल। हा मंत्र असा आहे म्हणजे या मंत्र म्हटल्यानंतर सर्व कार्य सिद्धी जातात, त्यामुळे या मंत्राचं आपण रोज पठण केलं तरी चालते। या मंत्राचा अर्थ असा आहे की कराग्रे वस्ती लक्ष्मी म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झाली आहे। करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे। करमुले तू गोविंद म्हणजे कराच्या मध्यभागी श्रीहरी विष्णूंचा वास आहे। मग प्रभाते करदर्शनम म्हणजे अशी लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्री हरी विष्णू यांच्या पावन सानिध्यात असलेल्या हाताला मी नमस्कार करतो।
वसंत पंचमीच्या दिवशी कोणासोबतही वादविवाद करू नये. वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार किंवा मद्याचे सेवन करू नये. वसंत पंचमीच्या दिवशी झाडे तोडणे अत्यंत अशुभ मानले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही देवी सरस्वतीची वसंत पंचमीच्या दिवशी पूजा करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.